गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे हळदीचा दिवस आणि आता मांडव निघण्याची तयारी चालू आहे इथे. आणि मांडवाच्या वेळेला तिकडे गावाकडे ही प्रथा आहे की जे देव असतात आपले बनवलेले, तर ते देव सोनार असेल जवळपास किंवा कोणी असेल तर त्यांच्या इथे ठेवले जातात. आणि हळदीच्या दिवशी सकाळी ते देव आणायला वाजत गाजत जायचं आणि तिकडून ते देव घेऊन यायचे आणि देव नाचवायचे वगैरे आणि मग ते मांडव टाकणं असं म्हणतात ह्या प्रथेला. सो त्याच्यामध्ये हे जे काही बघताय तुम्ही असं काही डेकोरेट करून वगैरे जातं. एक कपल असतं ज्याच्या हाताने आपण हळद लावणार आहोत. अशी एक जोडी ब्राह्मणाकडनं सजेस्ट केली जाते आणि त्या थ्रू हळदीचा हा प्रोग्राम सुरू होतो. सो कालचा संगीतचा व्हिडिओज तर तुम्ही बघितलाच असेल. कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट डाऊन करा. आणि इथे आहे अंकुश आणि मी. आमचा लुक कसा वाटतो तेही सांगा. एकदम सिम्पल साधी अशी पटकन घाईघाईत नेसली मी साडी, कारण की इकडे सगळी तयारी होऊन चालली होती आणि आम्हाला उठायला लेट झालेलं ट्रॅव्हलिंग वगैरेमध्ये. इथे हे त्या ठिकाणी गेल्यानंतर देवांची पूजा वगैरे केली जाते, आरती केली जाते. त्यांचं जे काही असेल ते काहीतरी मंत्र वगैरे म्हणतात. मला पण एक्झॅक्ट एवढं माहिती नाही. आई सांगते त्यांना कसं करायचं काय करायचं. आणि पूजा करतायत ती आहे सोनल आणि तिचे मिस्टर सुजित जिजू, नवरदेवाची बहीण आणि पाहुणे, असं रिलेशन आहे. आणि इथे सगळेजण असे बायका वगैरे किंवा सवाष्णी 5 सवाष्णी वगैरे पूजा करायला लागतात. ते सगळे आलेले आहेत इथे. आणि त्यांची पूजा झाली की आरती वगैरे करून मग ते देव घरी घेऊन जातात वाजत. मी दाखवते तुम्हाला कसं कसं म्हणजे पुढे होतं ते. तुम्हाला बोललीच होती की माझ्याकडे फोन नाही आहे म्हणून असं सगळे क्लिप्स वगैरे मी शूट करून ठेवेन आणि म्हणून मी नंतर हे तुम्हाला सगळं सांगते की कसं कसं आम्ही तिथे सेलिब्रेशन केलं, हळदीच्या दिवसाचं कसं एन्जॉय केला वगैरे ते. उद्या तर अजून काय धांदलच राहणार आहे. आणि कारण लग्न जे आहे ते दुसऱ्या गावाला आहे, मालेगाव म्हणून, नाशिक जिल्हा, मालेगाव तालुका. मालेगावमध्ये लग्न आहे आणि सकाळी 8-9 वाजताच निघायचं आहे. गाड्या आहेत तिथून. सो डोंट नो कसं कसं होणार आहे. सगळी काही गडबडच होणार आहे आय थिंक सो, असं तर वाटतंच आहे. हे आहे नवरदेवाच्या आजी आहेत. उद्याचा लुक पण मी तुम्हाला दाखवणार आहे. उद्याचा लुक पण छानच राहणार आहे. मी रिव्हील नाही करत आता की कुठल्या कलरची साडी आहे वगैरे, पण उद्या तुम्ही बघा कसा असणार आहे लुक ते. ऑल राईट, आपण रिटर्न आलेलो आहोत आणि इथे फोटोशूट चाललं आहे सगळं. जे देव आणलेत ते आता नाचवण्याचा प्रोग्राम होईल. म्हणजे जे काही आपल्या फॅमिलीमधले मेंबर्स असतात ते देवाचं हे सूप घेतात. सूप म्हणतात त्याला, ज्याच्यात देव ठेवलेले आहेत. त्या सूपामध्ये देव ठेवून ते सूप नाचवतात. डोक्यावर धरून किंवा हातात धरून जोडी जोडीने हे देव नाचवले जातात. म्हणजे जेणेकरून आपण त्यांचं स्वागत करतो आहे नाचत गाचत गाणे म्हणत. सॉरी, माझ्या घशाला काहीतरी झालं. आणि त्यांचं हे औक्षण वगैरे करून त्यांना आपण घरात नेऊन त्यांचं पूजा वगैरे होते पुढची काय ते. आधी सगळे फॅमिली मेंबर्स त्या देवांना घेऊन थोडं नाचतील वगैरे. एन्जॉय करा. मी सुद्धा वाचवलेत ते, पण व्हिडिओ
इथे मी चालली आहे हल्दीच्या सेरेमनीसाठी, कारण की आता वाजले आहेत 5:30 आणि रेडी होऊन आम्ही चाललो आहेत मंडपाकडे. इकडे ओपन प्लेस आहे आईच्या घराच्या तिथे एका ठिकाणी, तर तिथे हे सगळं अरेंजमेंट केली गेलेली आहे हल्दी सेरेमनीची. सो आम्ही तिकडे जातो आहे. लेट्स गो. मी दाखवते तुम्हाला कसं कसं आहे डेकोरेशन वगैरे आणि काय काय अरेंजमेंट आहे ती. A few moments later. वाव, सुपर्ब असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि मी तिथे जे नवरदेवाच्या साईडने जे आहेत 5 सवाष्णी तिथे होते मी पूजा करण्यासाठी, आणि त्यामुळे मला जेवायला खूप लेट झालं. जेवण खूप छान होतं आणि त्यानंतर मी डायरेक्टली डान्स अटेंड केला, कारण की ते सगळं तेलन पाडायचं असतं वगैरे, ते खूप सारं फंक्शन असतं आणि त्यामध्येच मला किती 10:30 वगैरे वाजून गेले होते. 9:30 वाजले असतील. आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग हे नाचण्याचं अटेंड करायला आलो. सो खूपच धांदल झाली आणि मला व्हिडिओ नाही काढता आला प्रॉपर हल्दी सेरेमनीचा. मी कलेक्ट करायचा पण प्रयत्न केला, पण नाही पॉसिबल झालं ते. सो तोपर्यंत तुम्ही डान्स एन्जॉय करा आणि कसं वाटतं ते बघा. हे प्रॉपर खानदेशी डान्स आहे हा सगळा. पावरी वगैरे नाचतात, एकसारखे नाचत असतात. खूप मज्जा येणार आहे खूपच. आणि नाचलो तर आम्ही खूप वेळपर्यंत नाचलो. पण हे बघा मी नाचते इथे येल्लो साडीवाले. सो खूप एन्जॉय केला मी, पण काहीच क्लिप्स मी शूट करू शकले कारण की मी खूप एन्जॉय करण्याच्या मागे होते. आणि अंकुशने ते पण हे शूट केलेलं, अंकुशने किंवा आईने असं त्यांच्या फोनमधनं मी कलेक्ट केले आणि तुमच्यासाठी मी इथे एडिट केलेले. सो कसा वाटला हल्दी प्रोग्राम मला नक्की कमेंट डाऊन करा. आणि खानदेशचे असाल तर येस, खानदेशी लग्नासाठी आणि त्याच्यासाठी एक कमेंट तो बनती आहे बॉस. ओके. आणि ज्यांनी अटेंड नसेल केलं ना त्यांनी पण कमेंट डाऊन करा की तुम्हाला खानदेशी लग्न कसं वाटलं ते. मी एवढं प्रॉपर शूट नाही करू शकले कारण की तुम्हाला पण माहिती असेल की आपण म्हणजे आपल्याला माहिती नाही आहे की समोरचे ॲग्री असतील की नाही आपण जे व्हिडिओ शूट करतो आहे, तर त्यामध्ये ते पण कम्फर्टेबल असतील की नाही. सो मी नाही दाखवू शकले तुम्हाला प्रॉपर ज्या काही डीपमध्ये काही क्लिप्स. सो कारण की आपण परमिशन पण घ्यायला पाहिजे किंवा विचारलेलं राहिलं तर ठीक असतं. हो, कारण की त्यांनी जर नंतरून बघितलं आणि त्यांना अनकम्फर्ट फील झालं किंवा असेल काहींचे प्रॉब्लेम्स असतात. मी नाही शूट केलं कारण की मला नाही वाटलं योग्य ते. हे आपण आपल्या एन्जॉयमेंटसाठी करतो. सो मला असं वाटलं की मी काही मुवमेंट्स तुमच्यासोबत शेअर करावे. सो ते मी केलेले आहेत. आणि जर पॉसिबल झालं, जर कधी फॅमिलीमध्ये कोणाचं लग्न निघालंच तर मी नक्कीच तुमच्यासोबत